नमस्कार, जय भीम. देशभरात दिल्लीचं वातावरण तापलेलं आहे. नरेंद्र मोदींनी आर एस एसवरती एक दबाव गट निर्माण केला. दबाव गट असा की सर्व त्यांनी यू पी एचे जेवढे घटक दल होते त्यांना बोलावलं आणि स्वतःला नेता पूर्ण समूहाचा नेता म्हणून त्यांनी संबोधित केलं. परंतु ही बाब मात्र आर एस एसला खटकली. आर एस एसच्या लोकांनी दिल्लीत ठाम मानून बसलेले आहेत. अमित शहाच्या घरी सातत्यानं बैठकी सुरू आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये याला स्टेप डाऊन करण्याच्या विचारात आहेत आणि दिल्लीला शोभेल असा माणूस त्यांच्या लक्षात ते पाहत आहेत की त्याचं कसं करायचं. आज यू पी एच्या याच्यात ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आर एस एस वर्सेस मोदी हा जो प्रकार सुरू झालेला आहे, त्यामुळे कुठपर्यंत योग्य होईल हा सर्व प्रकार त्याच्याबद्दल सांगणं मुश्किल आहे. जरी प्रेसिडेंट ऑफ इंडियानी मोठा दल असल्यामुळे त्यांना जरी बोलावलं, कारण त्यांचं पत्र त्यांनी घेतलेलं आहे सर्व युनायटेड यू पी एचं, तर त्याच्यामुळे स्वाभाविकच आहे की प्रेसिडेंट ऑफ इंडियाला त्यांना बोलवणं गरजेचं आहे. आणि जर त्यांनी बोलवलं आणि त्यावेळेस आर एस एसची भूमिका काय राहील हा अत्यंत महत्त्वाचा पाहण्यासारखा प्रश्न आहे. बघूया 2-3 दिवसामध्ये हे सर्वच्या सर्व घडामोडी तुम्हाला स्पष्ट करतील. यावरती आधारित एक छोटासा यूट्यूबचा व्हिडिओ आहे, तो तुम्हाला निश्चितच काही ना काहीतरी बोध देऊन जाईल. अशा पद्धतीने बघूया आपण तो व्हिडिओ. नरेंद्र मोदी गद्दी छोड़ने के लिए तैयार नहीं है. अपने सांसदों की मीटिंग से पहले, आरएसएस की मीटिंग से पहले एनडीए की मीटिंग बुला ली, खूब फोटो वोटो खिंचवा ली और ये संदेश दे दिया कि एनडीए हमारे साथ खड़ा है, सब हमको ही नेता मान रहे हैं. लेकिन 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 भीतर ही भीतर बहुत बड़ा खेल चल रहा है. अमित शाह के घर में आरएसएस की मीटिंग चल रही है और इसी आरएसएस की मीटिंग में बहुत बड़ा उलटफेर हो सकता है. आज का सबसे बड़ा सवाल यह है कि क्या नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं बनेंगे, क्या कोई और प्रधानमंत्री बनेगा. आज हमारे साथ डॉक्टर राकेश पाठक सर हैं, केपी मलिक सर हैं और हमारे साथ भरत जी हैं. शुरुआत केपी मलिक सर से करूंगी. केपी मलिक सर, आज अमित शाह के घर में आरएसएस की मीटिंग चल रही है. नरेंद्र मोदी ने तो अपने लोगों से पहले, आरएसएस की मीटिंग से पहले, अपने सांसदों की मीटिंग से पहले एनडीए की मीटिंग रख ली और बढ़िया संदेश दे दिया कि भाई हमको सब नेता मान रहे हैं, हम सबके साथ हैं, हमारे साथ सब खड़े हुए हैं. लेकिन आज अमित शाह के घर पर मीटिंग चल रही है. आज का सबसे बड़ा सवाल केपी मलिक सर यही है कि क्या नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं बन रहे हैं. नहीं, सबसे बड़ा सवाल ये नहीं है. सबसे बड़ा सवाल ये है कि कुछ दिन पहले आप कह रहे थे कि आरएसएस की हमें जरूरत नहीं है और आज आरएसएस की मीटिंग आपके घर पे चल रही है. तो आरएसएस की मीटिंग में आपने जो थर्ड लाइन वाले आदमी हैं उनको बुलाया होगा, वो आपके घर पे आए होंगे और बातचीत हो रही होगी. तो एक तो यहीं पे आप लेट डाउन हो गए कि भाई आपको तो जहां संघ की जरूरत नहीं थी, आप संघ की बैसाखी में फिर खड़े हो गए आके. दूसरी बात यह है कि जिस प्रकार से इन्होंने एग्जिट पोल, फर्जी एग्जिट पोल लाके एक दबाव बनाने की कोशिश की थी सिस्टम पे, बाकी लोगों पे, विपक्ष पे, वही ये एनडीए की मीटिंग बुला के और फोटो छपवा के और आपने निमंत्रण पत्र विदेशों के जो है अपने दोस्तों को भेज के कि भाई आप आइए हम शपथ लेने जा रहे हैं, इस तरह के दबाव बनाए जा रहे हैं आरएसएस के ऊपर. क्योंकि देखिए महत्वपूर्ण मीटिंग होगी कल जो भाजपा संसदीय दल की, वो देखने लायक होगी. क्योंकि उसमें जो पुराने लोग आएंगे, अब जैसे मैं उदाहरण के तौर पे आपको बात करूं, शिवराज चौहान है. शिवराज चौहान ने 100% रिजल्ट दिया है. मध्य प्रदेश में सारी सीटें जीत के लाए हैं. रिकॉर्ड वोटों से जीत के आए, 8,20,000 रिकॉर्ड वोटों से जीत के आए. लोकप्रियता उनकी लगता है कि देश में सबसे लोकप्रिय नेता वही हैं. तो और भाई गुजरात से बड़े प्रदेश के नेता हैं. गुजरात में तो एक सीट ये लोग हार भी गए, क्रांतिकारी लोग इस बार. अगर वो खड़े हो जाते हैं या उनका प्रस्ताव 4 लोग दे देते हैं तो ऐसी स्थिति में क्या होगा, उससे कहीं ना कहीं ये गुजराती जोड़ी घबराई हुई है. और इसीलिए इन्होंने एनडीए की पहले मीटिंग बुला के एक ऐसा माहौल बनाने की कोशिश की है कि कहीं ना कहीं दबाव आरएसएस पे और अपने जो सांसद आएंगे उन पे बनाया जाए. लेकिन आपको ये देखना होगा 240 जो भारतीय जनता पार्टी के सांसद हैं उसमें से खांटी सांसद भी हैं पुराने. और शिवराज चौहान को खोने के लिए अभी कुछ है नहीं, पाने के लिए बहुत कुछ है. पाने के लिए तो उनके पास प्रधानमंत्री का पद है
खोने के लिए तो कुछ नहीं, इससे ज्यादा क्या ले लोगे उनसे? आपने तो सब कुछ ले लिया, तब भी वो 8.5 लाख वोट से जीत गए। तो क्या ऐसे RSS लोग शिवराज सिंह चौहान का नाम आगे रखेगी कि अब की बार प्रधानमंत्री मोदी को नहीं, शिवराज सिंह चौहान को ये मैंने प्रज्ञा जी एक उदाहरण दिया है आपको। दूसरा उदाहरण इसमें आप गडकरी जी का लीजिए कि गडकरी को हराने के लिए, गडकरी को बदनाम करने के लिए, गडकरी के षड्यंत्र करने के लिए आपने कोई कमियां नहीं छोड़ी है। 10 साल के नरेंद्र मोदी के गवर्नमेंट के इतिहास में सिर्फ एक केंद्रीय मंत्री थे जिनके ऊपर 2 बार 2 घोटाले के आरोप लगाए गए। मोदी 1 में आपने पूर्ति घोटाला उनके खिलाफ खोला, पूर्ति घोटाला किया, जानबूझ के कागज लीक किए गए। उसके बाद आपने अभी कुछ महीनों पहले ट्रांसपोर्ट मिनिस्ट्री में कहा कि जो सड़क 25 करोड़ रुपए में बननी चाहिए वो 2.5 करोड़ रुपए में बन रही है और CAG रिपोर्ट दे रही है। तो ये एक षड्यंत्र था उनके खिलाफ, लेकिन सच्चाई लोग जानते हैं और वो फिर जीत के आ गए हैं। तो वो क्या करेंगे? वो संसदीय दल की मीटिंग में क्या आरती उतारेंगे इनकी? तो इस तरह के कई सारे नेता हैं जो चुपचाप बैठे हुए हैं, जिनकी पीड़ा हम लोगों को भी नहीं पता है। तो वो जब पीड़ा भरे हुए लोग बैठे हैं तो RSS उनके आंसू पोंछ रहा है और RSS उनके कंधे पे हाथ रख के खड़ा है कि वीर जवानों आगे बढ़ो और हम तुम्हारे पीछे हैं। और बाबा जो है, बाबा सांसद है नहीं, तो बाबा को तो प्रधानमंत्री अभी बनना नहीं है। तो बाबा गदा लेके अपना तैयार बैठे हुए, बाबा को भी संघ ने कहा है कि आप मजबूती से बैठे रहिए और चिंता ना करिए। ये हालांकि इनकी कोशिश ये है कि बाबा खुद ही इस्तीफा दे दें और ये कह दें कि भाई हार की जिम्मेदारी मैं लेता हूं। तो बाबा ने कहा अच्छा, हार की जिम्मेदारी मेरी और जीतने का श्रेय आपको, तो मैं क्यों ले लूं? तो बाबा तो ले नहीं रहे हैं। बाबा ने ये कह दिया है कि जितने वोट उत्तर प्रदेश में आए हैं वो मेरी वजह से आए हैं, 80% वोट मेरी वजह से आए हैं, क्योंकि उत्तर प्रदेश की कानून व्यवस्था और 7 साल का योगी जी का बेदाग चेहरा, उसी पे तो भारतीय जनता पार्टी को वोट मिला है। तो यहाँ तो, और दूसरा सबसे बड़ा उदाहरण ये है कि जो मैंने आपके चैनल पे कई बार कहा है, 2 रण क्षेत्र थे उत्तर प्रदेश में 7वें चरण में, एक बाबा का था और एक मोदी जी का था। तो बाबा तो अपना जीत गए सब, और यहाँ प्रधानमंत्री जी को अपना ही वोट शेयर बढ़ाने के लिए रिक्वेस्ट करनी पड़ी। अरे 1 लाख से नीचे की जीत होगी तो और बेइज्जती होगी, थोड़ा 1 लाख के ऊपर तो लाओ इसको। और आजू बाजू के सब मंत्री संतरी सब हार गए। आपने देखा बलिया हार गए, कौन सी चंदौली सीट है वो हार गए, केंद्रीय मंत्री हार गए। तो आप ये देखिए ना कि आप अपना क्षेत्र नहीं बचा पा रहे हैं तो बाकी का क्या आप करेंगे? तो इसलिए कई सारी कमजोरियां हैं इस बार जो नुकसान पहुंचा सकती है इनको, इसी से ये डरे हुए हैं, इसीलिए तमाम शाम धाम दंड भेद पिछले 3 दिनों से कर रहे हैं। अब आप बताइए इससे आश्चर्य तक क्या होगा कि यही नड्डा जी कह रहे थे कि हमें संघ की जरूरत नहीं है, इंडियन एक्सप्रेस को बुला के कह रहे थे। ऐसा नहीं कह दिया कि हर चीज को ट्वीट कर देते हैं, ये तो ट्वीट नहीं किया इन्होंने, बाकायदा इंटरव्यू दिया गया। और आज RSS को कह रहे हैं कि RSS से मिलना है, RSS आइए, RSS ये करिए। तो ये तमाम चीजें जो है जता रही हैं कि बहुत ज्यादा घबराए हुए हैं, और घबराहट की वजह से ही आपने NDA की मीटिंग बुलाई और उस NDA की मीटिंग में ये जताने की कोशिश की कि सब ठीक ठाक है। NDA में अगर पलट के मेरे जैसे ने सवाल पूछ लिया हो कि पहले घर तो पक्का कर लो तभी तो हमारे पास आना, भाई पहले तो आपकी इंटरनल मीटिंग होनी चाहिए। सर, लोग ये बात कह रहे हैं कि RSS की पहली पसंद नरेंद्र मोदी नहीं है, और आज अमित शाह के साथ बैठक करने का क्या मतलब है? RSS नरेंद्र मोदी के साथ ही बैठक कर सकती थी। लोग ये कह रहे हैं कि RSS जो है एक और नया नाम लेकर आई है कि इनकी जगह पर इनको प्रधानमंत्री के लिए प्रोजेक्ट किया जाए, और मोदी जी खुद ये बात अपने मुंह से कहें कि भाई अब मैं नहीं बनना चाहता, क्योंकि हमारे यहाँ ये होता है कि एक पद पर एक आदमी कब तक बैठा रहेगा, तो अब मैं इनको देता हूं और NDA जो है इनको बनाना चाहता है, अब मैं बैठकर देखूंगा। लोग इस बात की चर्चा कर रहे हैं कि RSS नया ऐसी नैतिकता की उम्मीद आप कर सकते होंगे, मैं तो कर नहीं सकता, या शायद राकेश जी कर सकते होंगे। कहलवाया जाए, देखिए ऐसी सुचिता ऐसी नैतिकता कहलवाया जाए, ये बात RSS नहीं, वो कहेंगे नहीं, वो नहीं कहें, वो ये कह देंगे, अगर कोई ज्यादा ही पीछे कोई चक्कू उड़ा दे उनके या रिवॉल्वर लगा दे तो वो कह देंगे मेरा गला खराब है, मैं नहीं बोल पा रहा हूं, आप बोल दीजिए। इस नैतिकता, इस सुचिता की कैसे आप संभावना कर सकते हैं, या कैसे आप सोच सकते हैं कि इस तरह की अंतिम दम तक लड़ेंगे, अंतिम दम तक छोड़ेंगे नहीं। आप ये देखिए,
आप ये देखिए कि जिससे आप जो है बार्गेनिंग कर रहे हैं चंद्रबाबू नायडू से, वो भी मजा हुआ खिलाड़ी है। उसने पहली शर्त रख दी, स्पीकर। और जो आम आदमी है पूछ रहा, भैया स्पीकर क्या? स्पीकर के पास तो कुछ होता ही नहीं है, ना मंत्रालय होता, ना उसके हाथ में कुछ होता, वो तो वहां बैठा रहता सिंहासन में। बैठिए, आप बोलिए, आप चुप हो जाइए, इससे क्या मिलेगा यार? ये बेवकूफ आदमी है। उनको ये नहीं पता वही असली क्रांतिकारी होता है, पार्टी टूटने से वही बचाता है। हाँ, क्योंकि ये तो सबसे पहले पार्टी तोड़ेंगे। अगर ये बन गए और इनका इनका सिर्फ और सिर्फ टारगेट ये है कि हम एक बार बन जाएं, हम बैठ जाएं और किसी तरह हमें 1-1.5 महीने का टाइम मिल जाए, फिर ऐसा लोहा लाट खंबा हम गाड़ देंगे कि वो उखाड़े नहीं उखड़ेगा। और वो जी, ना आरएसएस गढ़ने देगी, ना आरएसएस गढ़ने देगी, ना नीतीश गढ़ने देंगे, ना नायडू गढ़ने देंगे। वो भी तो अपना राकेश कुछ पाठक षड्यंत्र रच रहे हैं ना। राकेश जी। पाठक सर राकेश पाठक सर, आरएसएस की मीटिंग की जरूरत अब क्यों पड़ गई है? सर कह रहे थे कि नड्डा ने कहा था कि हमें आरएसएस की जरूरत नहीं है, तो अब लोग ये अंदाजा लगा रहे हैं कि आरएसएस ये प्रस्ताव लेकर पहुंचा है अमित शाह के पास कि एनडीए के लोग जो हैं कि भीतर से मन मूड़ी तो ऊपर से हिला रहे हैं, लेकिन भीतर से खुश नहीं है नरेंद्र मोदी के नाम को लेकर। तो मोदी के नाम को बदलने का जो प्रस्ताव है वो आरएसएस आज लेकर पहुंची है, उस पर चर्चाएं चल रही हैं। क्या क्या देखते हैं आप इस पे? देखिए, आरएसएस को नरेंद्र मोदी ने पिछले 10 साल में जितना कमजोर कर दिया है, हम्म। इससे पहले आरएसएस अपने 98-99 साल के पूरे कार्यकाल में कभी नहीं थी। 1925 में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का गठन हुआ, तब से लेकर आज तक भारतीय जनता पार्टी उसका एक फ्रंटल ऑर्गेनाइजेशन था, यानी उसका एक मोर्चा था। लेकिन नरेंद्र मोदी जब प्रधानमंत्री बने तो उन्होंने 10 सालों में संघ से पीछा छोड़ा। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं तुम्हाला आम्ही एक छोटीशी क्लिप दाखवत असतो. आमची इच्छा असते की बुद्धाची एक कुठे ना कुठे लहान स्टोरी तुम्हाला सांगावी. बुद्धांनी अनेक तपस्या केल्या, स्वतःला तपवलं, इथपर्यंत तपवलं की त्यांनी शेवटच्या कणापर्यंत एका कणावरती राहून, परंतु त्यांची शरीर इतकं त्यांना हे झालं. आणि सुजाता म्हणते की शरीरच राहणार नाही तर तुम्ही करणार काय? त्याच्यामुळं तिच्या त्या बोलण्याचा मोठा प्रभाव होतो. आणि त्याच्यानंतर परंतु सिद्धार्थ हा आपल्या याच्यात फार ठाम असतो की मला जोपर्यंत दुःखमुक्तीचा मार्ग मिळणार नाही तोपर्यंत मी हे नाही करणार. आणि त्याच्यानंतर मग एक छोटीशी एक तिथे एक स्वस्तिक नावाचा एक मुलगा असतो आणि तो एक छोटासा म्हशीसाठी चारा घेऊन जात असतो. सिद्धार्थ त्यांना विचारतो की तू कुठे चालला? तो म्हणाला की माझ्या म्हशीला मी चारा द्यायला चाललो आहे. तो म्हणतो की इकडे तो ये माझ्याजवळ. तर तो म्हणतो मी अछूत आहे, मला स्पर्शाने तुम्ही लोक हे व्हाल. म्हणजे तिथे अस्पृश्यता त्याही काळात किती प्रगट होती हे तुम्हाला त्याच्यातनं दिसतं. तो म्हणतो मला असं काही होणार नाही, तू बस. तो म्हणाला की मी तुमचं आसन लावून देऊ का? सिद्धार्थी म्हणतो की माझं नाव सिद्धार्थ आहे. आणि तो त्यांचं आसन लावून देतो. आसन लावल्याच्यानंतर त्यावेळेस मात्र आसन लावल्यानंतर तिथे सिद्धार्थ आपल्या ह्याच्यात बसतात आणि ध्यानात बसले असताना तेवढ्यात त्यांचे गुरु सर्वात पहिले कौंडल्य त्यांना येऊन सांगतात. ते फार चिडलेले असतात कारण त्यांनी ती तपस्या त्यांची भंग झालेली असते. त्याच्यामुळे ते त्यांना रागावतात की बाबा आम्ही तुला अशा पद्धतीचा भ्रष्ट होऊ पाहू शकत नाही. आम्ही तुझ्यासोबत जे होतो आता आम्ही सर्व निघून जातो आहोत. त्यांच्या दोघांमधला संवाद होतो. संवाद झाल्यानंतर कौंडल्य निघून जातात. त्यांच्यासोबत 5 शिष्य पण जे आलेले असतात ते पण निघून जातात. त्याच्यानंतर मग सिद्धार्थ आपला त्यांना उपदेश जरी म्हणजे आपल्या पुन्हा ध्यानात बसतात. सांगायचं म्हणजे ज्ञानाच्या साधनेमध्ये सर्वात महत्त्वाची जी कोणाची भूमिका असेल तर ती सुजाताची राहिलेली आहे. आणि तो शूद्र लहानसा मुलगा स्वस्ती हा तो त्यांचं आसन बनवून देतो आणि त्याच्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्तीचा मार्ग त्यांचा मोकळा होतो. सांगायचं म्हणजे या सर्व एपिसोडमधनं की त्यांना तपस्या आणि याच्यातनं काहीही साध्य झालेलं नाही. त्यांनी महावीराचं सर्व केलेलं आहे, अनेक ऋषीमुनींचं केलं आहे. आजही आपल्या देशामध्ये चानापान हे आपलं गोयंकाच्या अनेक संस्था चालतात. आनापान सत्ती आणि अनेक गोष्टी असतात, अनेक वेगवेगळ्या विधी आहेत. या सर्वाच्या पलीकडे बुद्ध गेलेले आहेत आणि ते बुद्ध गेल्यामुळे आम्ही पुन्हा त्या मागच्या फ्लोमध्ये जाण्याच्या विचारत असतो. याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हा सर्व लोकांना कळलं पाहिजे की बुद्धांनी या सर्व स्टेजच्या पुढे निघून गेलेत. आणि म्हणून तुम्ही लोकांनी आज जे बुद्धाचं जे आणि जे शेवटचं ज्ञान त्यांना मिळालेलं आहे त्याच्याकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. ह्या बुद्धा या छोट्याशा क्लिपमधनं आपण बघूया त्यांचा मॅसेज बुद्धा सिरियलमधनं.
डरो मत। ये घास लिए कहाँ जा रहे हो? अपनी भैंसों के लिए। नहीं, मैं छोटी जाति का हूँ, अछूत हूँ। अगर आप मुझे छुएंगे तो आप अपवित्र हो जाएंगे। नहीं, तुम्हारे छूने से मैं अपवित्र नहीं हो सकता। मेरा नाम सिद्धार्थ। तुम कौन हो? मैं स्वस्ति हूँ। आप सन्यासी हैं? हाँ, इस वृक्ष के नीचे बैठ मैं साधना करूंगा। मैं इस कुशागार से आपके लिए आसन बना दूं? अवश्य। तुम्हारे हाथ से बने इस आसन पर बैठ मुझे प्रसन्नता होगी। आइए जोगी महाराज। तुम्हारा बहुत बहुत आभार। तुम बहुत दयालु हो स्वस्ति। सिद्धार्थ, हमें जाने की आज्ञा दीजिए। आपका साथ यही तक नियत था। आप मेरे जीवन के कठिन मोड़ पे आए और अब जाने के लिए कह रहे हैं। जाने का कारण तुम ही हो सिद्धार्थ। जिस सिद्धार्थ को मैंने अपना ज्ञान दिया, अपना गुरु भाई, फिर अपना गुरु माना, अब तुम वो कहां रहे? मनुष्य कितनी अवस्थाओं से इस एक ही जीवन में परिवर्तित होता है। बाल अवस्था से परिवर्तित हो उसका रूपांतरण युवा अवस्था में होता है, और युवा अवस्था परिवर्तित हो प्रौढ़ अवस्था आती है। ये प्रकृति के नियम की बात है। तो फिर हम प्रकृति के नियमों से भिन्न कैसे हो? हमारे अंतर और बाहर प्रकृति के नियम है। पुरुषार्थ तो कुछ है ना, अपने वचन पर अडिग रहने का मूल्य तो कुछ है ना। तुम्हारा ये पतन देखकर मुझे बहुत पीड़ा हो रही है। तुम पथ भ्रष्ट हो गए हो सिद्धार्थ। उस पथ का परीक्षण कर उसे व्यर्थ पाए। क्या उस पथ पर चलने का साहस समाप्त हो गया? यदि ये सांसारिक जीवन की अभिलाषा थी तो क्यों त्यागा घर द्वार, क्यों त्यागा यशोधरा, अपने पुत्र से क्यों विमुख हो गए? तुम तो संसार को मुक्ति के मार्ग की ओर ले जाने के लिए उठे थे। 6 वर्ष की खोज, कठिन तपश्चर्य, उस मार्ग में तुम्हारे पैर लड़खड़ा गए। अपने उद्देश्य से इतनी जल्दी मत डिग जाओ। अपने सिद्धांत यूं ना गवा दो। गुरुवर्य, केवल अपनी बुद्धि से नहीं, स्वयं अपने आप को उस आग में तपाकर यदि ये जाना कि उस मार्ग में कोई त्रुटि है तो उसे छोड़ देना ही उचित है। जीवन नदी के पानी का बहाव है। यदि एक स्थान पर रुक जाए तो दूषित हो जाता है। मैं जीवन के बहाव और ऊर्जा के आगे खड़ा हो गया था। घास के उस कोमल तिनके की तरह ना बन सकता जो हवा के बहाव के साथ बहता है पर अपनी मिट्टी से नहीं उखड़ा जा सकता। मैं आपको आश्वासन देता हूं कि मैं उस घास के कोमल तिनके की तरह अवश्य बनूं। गुरुवर्य, मैं मनुष्य जाति की मुक्ति का मार्ग अवश्य खोजूं और वो मार्ग आपको दिखाने में अवश्य लौटूं। हम एक बार फिर मिलेंगे।
रोजप्रमाणे बहुजन सौरभचा आजचा पेपर आज 7 जून 2024. महत्त्वाचं म्हणजे मनमोहन सिंगाकडून प्रशंसा, राहुल गांधीची ज्या पद्धतीने काँग्रेसने यावेळेस सर्व काही एवढं डाऊनफॉल झालेलं पक्ष पुन्हा त्यांनी पुनर्जीवित केला, त्याच्यामुळे निश्चितच ते फार हे झालेले आहेत. राहुल गांधीच्या प्रश्नावर शाहरुख खानने पुढाऱ्यांना दिले मोलाचा सल्ला. त्यांनी सांगितलं की या देशावरती सर्वच लोक प्रेम करतात, आम्हीसुद्धा तेवढंच प्रेम करतो, त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीचं करप्शन आणि याच्यापासून दूर राहा. आणि हाच एक मोठा संदेश आजच्या पेपरची हेडलाईन्स आहे. सत्ता स्थापनेसाठी ठरले नितीश कुमार 3 खात्याचा आग्रह. निश्चितच नितीश कुमार हे आग्रह करतील, कारण त्यांच्या भरोशावरतीच आज इलेक्शन आहे. म्हणजे तिथे सत्ता बनणार आहे कोणत्याही पक्षाची, तर 3 त्यांनी डिपार्टमेंट मागितले, त्याच्यात काही वाईट नाही. गिर्यारोहण 9 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये गिर्यारोहणच्या याच्यामध्ये जाताना 9 लोकांचा मृत्यू झालेला आहे. RSS मोदींना पर्याय शोधते आहे, संजय राऊत म्हणत आहे, आणि ते खरंही आहे. उत्तर प्रदेशात भाजपाची सार्वत्रिक पिछेहाट. सर्वांनाच माहिती आहे की इलेक्शनमध्ये काय झालं ते. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ. पुन्हा सुप्रीम कोर्टाने त्याची वाढ वाढवलेली आहे. आता मोदी आणि शहांना आघाडी सरकार कसं चालत हे शिकायला मिळेल. योगेंद्र यादव म्हणतात की आतापर्यंत ते तुम्ही आपली मनमानी करत होते, परंतु आता कसं, आता तुम्हाला कळेल. सरकार स्थापनेच्या आधी जनता दल युनायटेडच्या मागण्या सुरू झालेल्या आहेत. ज्या कोणी त्याच्या युनायटेड UPAचे जे काही घटक आहेत ते तर आपापल्या पद्धतीने ते सांगतील त्यांना मिनिस्ट्री कोणती पाहिजे काय. योग्य वेळी योग्य पाऊल उचलू. मल्लिकार्जुन खरगे यांचं सर्वांना आव्हान की जरी आज आम्ही BJPला थांबवलं तरी आम्ही योग्य वेळेस योग्य पाऊल उचलू, अशा पद्धतीचं त्यांचं हे होतं. सन 2070पर्यंत 0 कार्बन दक्षिण मुख्यालयावर असा उपक्रम. पुणे इथल्या शास्त्रज्ञांनी लष्कराच्या पुणे स्थित दक्षिण मुख्यालयात 15 ऑगस्ट 2047पर्यंत 0 कार्बन उत्कलनाचं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे. ती एक बातमी दाखवलेली आहे, आम्ही केलेली आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे डायरेक्टर विराज गजबे यांचा वाढदिवस याच वर्षी, आता याच महिन्यामध्ये ते रिटायर्ड होणार आहेत. त्यांना 1 महिन्याचं पुन्हा एक्सटेन्शन मिळालेलं आहे. पुढच्या महिन्यात त्यांचं रिटायरमेंट आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. चिल्ड्रन पॅराडाईजची एक प्री स्कूल आहे, त्याच्या ॲडमिशन सुरू आहेत. करिअर मार्गदर्शन आमच्या याच्यामध्ये ती एक आहे. जे काही पोरं 10वी 12वीमध्ये ज्यांना चांगलं गुण मिळालेलं आहे त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश यंदा आव्हानात्मक. अनेक ठिकाणी लिटिगेशन्स आहेत, त्याच्यामुळे किती दिवस काय होईल हे सांगणं अवघड आहे आणि कधीपासून त्यांची प्रक्रिया सुरू होईल. आज 5-4वरती बघूया मोसमी पावसाचे आगमन की नुसतीच घाई. लोकांना कालपासून ढगाळ वातावरण नागपुरातही दिसत आहेत, परंतु ते पावसाची आहे की निव्वळ फक्त हेच आहे की लोक आता कामाला लागतील. मनीषनगर येथील धम्मसंगोष्ठीची 293वी सभा. आम्ही त्या सभेमध्ये हजर होतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने तिथली मनीषनगरची कार्य हे सुरू असते. संगोष्ठी एक मोठा तिथं सुशिक्षित लोकांचा वर्ग आहे आणि ते सातत्यानं तिथे कार्यक्रम घडवत असतात. लोटस पब्लिक स्कूलच्या 100% निकाल. शी फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण. त्यांनी चक्क स्मशानभूमीत सुरू केले उपोषण. अमरावतीची बातमी आहे. त्यांच्या काही मागण्या होत्या घरकुलाच्या, त्यांना आम्हाला घरकुलाची जागा द्यावी यासाठी स्मशान त्यांनी एक स्थान निवडलं की जिथे लोकांना डिस्टर्बन्सेस होणार नाही आणि शांततेने त्यांचं उपोषणही सुरू राहील. महावितरणाच्या वर्धापन दिनी उत्साह साजरा. MSCBनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच्यात वर्धापन दिवस त्यांचा महावितरणाचा साजरा, ती बातमी आम्ही लावलेली आहे. गोंडवाना विद्यापीठात तब्बल 1.46 कोटीचा आर्थिक व्यवहार. तिथल्या काही कामगारांनी आपला तो पैसा, विद्यापीठाचा पैसा आपल्या पर्सनल खात्यात उघडलेले आहेत. ते लोक आता जेलमध्ये आहे. पोलीस केसेस झालेले आहेत, त्याची ती बातमी आम्ही दिलेली आहे. अमर काळे विजयी झालेले आहेत वर्ध्यातून. त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या याच्यातनं शरदचंद्र पवारनी त्याच्यावरती एक आम्ही छोटीशी त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. बळवंत वानखेडे अमरावतीवरून ते विजयी झालेले आहेत. काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात त्यांचा विजय झालेला आहे. सर्वांकडे खुशीचं वातावरण आहे. विदर्भ अति आत्मविश्वास नडला. विदर्भामध्ये संपूर्ण BJPचं सुपडासाप झालं, फक्त नागपूरची जागा वाचवू शकलेत, अशा पद्धतीने त्याची आज त्यांचा लेख आहे आमचा.
बाल धोरण व कृती आराखडा संबंधी हरकती सूचना 30 जूनपर्यंत द्यायच्या आहे तुम्हा लोकांना. अहोबोत रिवायवर मिलिटरी चॅरिटेबल ट्रस्टकडे शैक्षणिक मार्गदर्शन चं एक सुरुवात केलेली आहे. आज बघूया 5-2वरती आज आमचा अग्रलेख आहे. अग्रलेख आज आमचा आहे वैरागणे हा राजकारणातला स्वभाव नसतो. वैतागणे म्हणजे प्रत्येक ठिकाणी चिडून कोणते कार्यकर्ते असेल त्यांना तुम्ही चिडता नाही येत. यावेळेस फार संयम ठेवून राहावं लागते आणि याच्यावरती आधारित वेगवेगळ्या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आम्ही हा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे. योग्य विचार योग्य ठिकाणी करणारे काही लोकसुद्धा हे जग बदलू शकतात. अखेरीस तुम्ही म्हणजेच हे जग. तुम्ही हा विचार करायला पाहिजे की आपणच जग आहोत ना. आपण अनेक गोष्टीला बदल करू शकतो आपल्या जीवनात, लोकांच्या जीवनामध्ये. याच्यावरती आज तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज पान 2वरतीच मनुस्मृती दहन, मनुस्मृती समर्थन आणि वादंग अशा याच्यावरती अनुप जलके यांचा यांचा लेख अत्यंत चांगला लेख आहे. त्याच्यात त्यांनी बऱ्याच गोष्टीवरती उलगडा केलेला आहे आणि वाचनीय आहे. घराण्याचा निवडणूक परफॉर्मन्स बाबासाहेबांच्या नावाला काळीमा फासणारा तर उत्तर प्रदेश तामिळनाडूत दिलासा अशा पद्धतीचा आज आमचा लेख मिलिंद पवार यांचा आहे. आंबेडकरी समाजातले जे काही आता वारीस राहिलेले आहेत बाबासाहेबांचे, ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने या राजकारणाचा जो हे सुरुवात केलेली आहे आणि काही लोकांना तर 10,000पेक्षाही कमी व्होटिंग होते आहे अशा पद्धतीचं जे काही बाबासाहेबांचं नाव होतं हे त्यांचे सर्व नातूपंतू हे सर्व संपवण्याच्या मार्गावरती लागलेले आहेत. अशा पद्धतीचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. स्त्री ही स्त्रीची शत्रू का असं आपण सातत्यानं म्हणतो, असं काही नाही आहे. अनेक स्त्रियांनाच मदत करतात. त्याच्यावरती आधारित एक अस्मिता प्रशांत हिचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. वैध राजकारणाचा ज्योत्स्ना बनसोड ज्या पद्धतीने जशा पद्धतीच्या घडामोडी होत आहेत दिल्लीच्या राजकारणात, हा अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यात चांगल्या लोकांना प्रोत्साहन मिळेल, प्राधान्य मिळेल. आज पान 3वरती बघूया आपण. 3वरती लोकसभा 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील ओबीसी खऱ्या अर्थानं ओबीसी यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपला काँग्रेसच्या बाजूनी राहिलेलं आहे. ज्या पद्धतीने तिथल्या ओबीसींना ज्या छळलं आणि BJPच्या सरकारने ज्या पद्धतीने त्यांना ज्या वापर करून घेतला त्याचा बदला मात्र त्यांनी याच्यात काढलेला आहे. भाजपाला आता कुबड्यांचा आधार भूपेंद्र गणवीर यांचा लेख त्यांनी सांगितलं की आता जी काही मस्ती होती ती आता झालेली आहे आणि आता कुबड्या आलेल्या आहेत. कुबड्याच्या आधारावरती आता कसं राजकारण ते करतील आणि काय करतील याच्यावरती असणारा हा चांगला एक लेख. लोकशाही वाचवणाऱ्या मतदार बहीण भावांना एक हेमंत टाले यांचा हा लेख आहे की तुम्ही सर्व लोकांनी ज्या अर्थात मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला आणि आपला हा देश वाचवला, संविधान वाचवलं, त्याच्याबद्दल सर्वांना अभिनंदन असणारा हा लेख. समाजभान असणारी पिढी घडविणारे उन्हाळी शिबिर. आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये समाजभान पिढी निर्माण करायची आहे. त्याच्यामुळे लहान थोरांचे लहान शिबिरं असणं, प्रत्येक ठिकाणी ज्या छोट्या मोठ्या शिबिरं होत असतात त्याच्यातनं नवीन पोरं डेव्हलप होतात, नवीन विचार डेव्हलप होतात, नवीन आशा आकांक्षा निर्माण होतात, नवीन आव्हानांचा चर्चा होत असतात. अशा पद्धतीचे शिबिरं हे अत्यंत महत्त्वाचे असणारा हा लेख रितू आंबेडकर यांचा अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व लोकांना त्याचा फायदा होईल अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभचा यूट्यूब चॅनलमध्ये 4 अंक आज आम्ही पेजेस संपवलेले आहेत, आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की जर तुमचा आमचा न्यूजपेपर आवडला असेल तर त्याला फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छोट्या मोठ्या जाहिराती द्या. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.